गायक दिलजीत दोसांझ याच्या कॉन्सर्टला विरोध होतोय। कोथरूडच्या काकडे फार्मवर हा कॉन्सर्ट होतोय आणि या कॉन्सर्टला गेल्या काही दिवसांपासून मोठा विरोध होतोय। आज एकीकडे कॉन्सर्ट सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या ठिकाणी काही जण खुलेआम दारूची पार्टी करत असल्याचा आरोप आंदोलकांच्याकडून करण्यात आला। चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा या कॉन्सर्टला ठाम विरोध केला होता। अजून याच्यापेक्षा काय करायचं, काय अवस्था आहे बघा। दिलजीत सिंग या सिंगरचा कार्यक्रम होत आहे। ही पुण्याची संस्कृती नाही आहे। ह्याच्यात दारू विक्री प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे। आज 4,000 मोठ्या एवढं 4,000-5,000 लोकांच्या कार्यक्रमासाठी इथं ट्रॅफिकचं नियोजन नाही। पूर्ण कोथरूडकरांच्या नागरिकांना वेठीस धरण्याचा हा कार्यक्रम इथं राबवण्यात आलेला आहे। यामुळे आमचा या कार्यक्रमाला पूर्णपणे विरोध आहे। थेट जाऊयात पुण्यात चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनवरनं जोडले गेले। चंद्रकांत, लोकांचा मोठा विरोध दिसतोय, हे वाहतुकीची कोंडी झाली आहे, काय सविस्तर माहिती? मिलिंद, पुण्यात तशी वाहतुकीची कोंडी ही नवीन समस्या नाही, पण हे कॉन्सर्ट पुण्यात नेहमी होत असतात। आपल्याला माहिती पुण्याची संस्कृती एकदम कॉस्मोपॉलिटन बनलेली, इथं सगळे विद्यापीठ आहेत, तिथली सगळी उच्चभ्रू वर्गातली तरुणाई शिकते आणि मग त्यातनं हे सगळं कल्चर वाढीत गेलेलं आहे पुण्यामध्ये। कोरेगाव पार्क त्याचं एक वेगळं देतं काय, मध्ये ड्रेस पार्टी होतात, पोरसेकार, हे सगळे विषय आहेत। हा जो गायक आहे कॅनडाचा आहे आणि पंजाबचा आहे, त्याच्या गायकीला खूप मोठं फॅन फॉलोइंग आहे। ही कॉन्सर्ट आज तिकडे कॉन्सर्ट कोथरूडमध्ये होती। चंद्रकांतदादा पाटील मंत्री आहेत, उच्च शिक्षण मंत्री, स्वतः पत्र लिहून आयुक्तांना विरोध दर्शवला होता, तुम्ही रद्द करा नाही तर मी मोर्चा काढली, पण ते आले नाही। पण राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटाचे दीपक मानकरचे कार्यकर्ते तिथे पोहोचले, मनसेचे कार्यकर्ते पोहोचले आणि तिथे गोंधळ घातला। जी तरुणाई हातात बिअरचे बॉटल घेऊन दारू पित होती, त्यांना जागेवर पकडलं, थांबवलं, पण ऑलरेडी प्रोग्राम ठरला होता, त्यामुळे पोलिसांनी हा विरोध मोडून काढला। कार्यकर्त्यांना चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। नहीं पीने का इधर अलाउड नहीं है ना मैडम, क्या अभी नहीं पीने का इधर। काय अवस्था आहे बघा नाही, काय करायचं? मुली पितायत, मुली रिक्षात बसून, अजून ह्याच्यापेक्षा काय करायचं?